चालकाकडून 2000 घेणाऱ्या 2 पोलिसांवर निलंबनाची कारवाई। मात्र चालकाला बेदम मारणाऱ्या ट्रॅफिक कर्मचाऱ्यावर कारवाई कधी होणार, चालकाची मागणी। पंढरपूरमध्ये मागील 4 दिवसांपूर्वी ट्रक चालकाकडून 2000 घेऊन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती। त्यावेळी या चालकाने आपला कंटेनर रस्त्याच्या आडवा लावून ठिय्या आंदोलन सुरू केले होते। त्याचं हे कृत्य मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करून त्याला बेदम मारहाण करत त्याला पोलीस गाडीत घातला होता। त्याचवेळी मोहोळचे आमदार राजू खरे याच वाहतूक कोंडीत अडकले होते। त्यांनी या घटनेमध्ये समक्ष येऊन माहिती घेतली असता त्यांना झाला प्रकार समजल्याने त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना खडसावत चालकाला सोडण्यास सांगितले। खरं तर आमदार राजू खरेंनी या चालकाला सोडवले नसते तर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन अजून किती त्याला मारलं असतं हे सांगायला नको। यानंतर या घटनेचा संपूर्ण सोशल मीडियावर पोलिसांविरोधात प्रतिक्रिया उमटू लागल्या। त्यानंतर आमदार राजू खरे आणि आमदार अभिजित आबा पाटील यांनी हा प्रकार विधिमंडळाच्या सभागृहामध्ये उपस्थित केला। त्यामुळे पोलीस प्रशासनाने संबंधित 2000 घेणाऱ्या पोलिसावर अखेर कारवाईचा बडगा उचललाय। यामध्ये रवी वाघमारे आणि विजय कांबळे या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। वास्तविक हे 2 पोलीस कर्मचारी मागील अनेक दिवसापासून शासकीय जीप घेऊन वसुली करत असल्याचं दिसून येत होतं। याबाबत अनेक वेळा वरिष्ठ पोलिसांना याची माहिती देण्यात आली होती, मात्र वरिष्ठांनी याकडे डोळेझाक केली। डोळेझाक करण्याचं नेमकं कारण काय असू शकतं हे सर्वांना माहितीच आहे। आता लाच घेणाऱ्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली आहे, मात्र चालकाला मारहाण करणाऱ्या गायकवाड या पोलिसावर देखील कारवाई करावी अशी मागणी चालक सिद्धू सरगर यांनी केली आहे। मी सिद्धू सरगर, ज्या साहेबांनी माझ्यावर मारहाण केली त्या साहेबांवर कारवाई झाली नाही। ज्या साहेबांनी चलन केले, ज्या साहेबांनी पैसे घेतले त्यांच्यावर कारवाई झाली आहे। मला ज्या साहेबांनी मारले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। गणेश पवार आणि संतोष गायकवाड सरांनी मला मारहाण केली, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा पाहिजे तुम्ही, अशी माझी इच्छा आहे। नाही केली तर मी आंदोलन सुरू करेन।